दैव बलवत्तर, वृद्ध दाम्पत्य बचावले. गजापुरात राहते घर जमीनदोस्त, कुटुंब उघड्यावर. भारतीय कुटुंबावर दुःखाचा डोंगर, आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट. शाहूवाडी तालुक्यातील गजापूरपैकी दिवाणबाग येथील रहिवासी ज्ञानू मुकुंद भारती वय वर्ष 72 यांचे राहते घर अचानक कोसळल्याने हे वृद्ध कुटुंब अक्षरशः बेघर झाले. शुक्रवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास ही भीषण घटना घडली. नशीब बलवत्तर म्हणून घरात उपस्थित असलेले ज्ञानू भारती आणि त्यांच्या पत्नी थोडक्यात बचावले. मात्र या दुर्घटनेत त्यांचे संपूर्ण घर, संसार उपयोगी व साहित्याचे नुकसान झालेले आहे. परिणामी हे कुटुंब सध्या हतबल आणि उघड्यावर पडले आहे. वृद्ध ज्ञानू भारती आणि त्यांची पत्नी घरात असतानाच आवाज झाला. त्यांना धोक्याची जाणीव झाली. ते तात्काळ घराबाहेर पडले. पुढच्याच काही क्षणात त्यांचे घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. सुदैवाने त्यांचा मुलगा अनिल भारती हा दुर्घटनेच्या वेळी बाहेर फिरायला गेल्याने तो बचावला आहे. आम्ही 6 महिने बँकेत खेपा घालून सगळ्यांची ही घेऊन 6 महिने हे खेपा घालून दमलो. आम्हाला घरकुल म्हणून आलं नाही, पैसे काय जमा होत नाही. नावात जरा फेर होता म्हणून नाव सगळं हे केलं, अपडेट केलं, सगळं केलं. म्हणून आता आम्ही अचानक वारं नाही तोरण नाही 6 वाजता 6:30 वाजता घर आमच्या अंगावर पडलं होतं. पण त्याच्यातून आमची वेळ आली की बाहेर आम्ही त्या म्हाताऱ्याला घेऊन बाहेर पडले. आज या ठिकाणी दिवाणबाग या ठिकाणी ज्ञानदेव मुकुंद भारती यांचं घर या ठिकाणी काल संध्याकाळी 6 ते 6:15 दरम्यान अचानक या ठिकाणी जमीनदोस्त झालेला आहे. आज त्या घरामध्ये वस्तुस्थिती जर पाहिलं तर संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे. आज त्यांची राहण्याची गैरसोय, आणखीन त्यांचं नशीब समजायचं की त्या ठिकाणी जीवितहानी काही झालेली नाही, कुणाला काय लागलेलं नाही. परंतु त्या ठिकाणी घटनास्थळी इतर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन त्याचे पंचनामे वगैरे आणि प्रत्यक्षात घराचे नुकसान किती झाले हे येऊन पाहणी करावी अशी त्यांच्याकडं पत्रकाराच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी येऊन पंचनामे करावे, नुकसानाची भरपाई त्यांना मिळेल अशा स्वरूपाचं या ठिकाणी त्यांच्याकडून सहकार्य व्हावं. आणि त्यांना बेघरमध्ये बसतात, परंतु अजून ते निराधार याच्यातलं काय त्यांना देतो म्हणतात. गेली 4 वर्ष यांच्या घराचं हे चाललेलं होतं प्रयत्न. आणि आता गेल्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांना हेही सांगण्यात आलं की तुमचे आता या ठिकाणी घरकुल वगैरे येणार आहे, तुमचे हप्ते वगैरे जमा होणार आहेत. परंतु तशा प्रकारचं काहीच या ठिकाणी वाटचाल दिसून येत नाही. आणि आता अचानक हे घर पडल्यामुळे ते निराधार आहेत. आता त्यांना राहण्याची वगैरे कुठेही काही सोय नाही आहे. तरी त्यांना तात्कालीन तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून या घराचं नुकसान म्हणून त्यांना थोडंफार नुकसान देण्यात यावं आणि त्यांना जे निराधार आहेत त्यांना आधार, त्यांचं निवारण म्हणून त्यांना एक इमारत मिळावी, घर बांधून मिळावं ही त्यांच्याकडून नम्र विनंती. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शाहूवाडी.